Welcome students to our YouTube channel. We are now going to learn topic of 9th standard semi-English medium of Maharashtra State Board, and we are on page number 39. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण करंट इलेक्ट्रिसिटी हा जो आपला धडा आहे याच्यातलं पान नंबर 39 वरचं सिस्टम ऑफ रेजिस्टर्स अँड इफेक्टिव्ह रेजिस्टन्स हा पाहणार आहोत. आपण ज्यावेळी एखादं इलेक्ट्रॉनिक गॅजेट वापरतो त्यावेळी त्याच्यामध्ये बरेचसे कंपोनेंट्स असणारं एक सर्किट बोर्ड आपल्याला दिसतो. तर ह्या सर्किट बोर्डमध्ये बऱ्याच वेळा तुम्ही निरीक्षण करता त्यावेळी तुम्हाला लक्षात येतं की यामध्ये बरेच रेजिस्टर्स आहेत, ट्रान्झिस्टर्स आहेत किंवा डायोड्स आहेत. अशा बऱ्याच प्रकारचे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स याच्यामध्ये जोडलेले असतात. तर त्यातलं आपल्याला आज रेजिस्टन्स किंवा रेजिस्टर्स विषयी अभ्यास करायचा आहे. मग यांचं अरेंजमेंट कसं केलं जातं, तर यांचं सिरीजमध्ये किंवा पॅरलल असे दोन प्रकारे अरेंजमेंट केलं जातं. मग ज्यावेळी यांचं अरेंजमेंट केलं जातं त्यावेळी हे जे की ओहमचा लॉ आहे हा सुद्धा फॉलो करत असतात. ठीक आहे. मग आपण या आपल्या अभ्यासामध्ये आपल्या पाठामध्ये दोन सिस्टम्स ज्या आहेत त्या अभ्यासायचे. कोणकोणत्या, तर पॅरलल सिस्टम आणि सिरीज सिस्टम. आता सिरीज म्हणजेच काय, एक नंतर एक अशी जोडणी. वी आर कनेक्टिंग आवर रेजिस्टर्स इन series, one after one. That is why it's called series. Connection of resistors in a series. Okay, a series is a a resistor is a two-ended component having a given amount of resistance between its two ends. In several electrical devices, a number of resistors are connected together in different ways. Ohm's law is applicable to all such connected resistors. आता हे रेजिस्टर नेमके कसे दिसतात हे आपल्याला पान नंबर 36 वर दिलेलं आहे. पहा, माझ्या बोटासमोर हा दिसतोय तो तुमचा काय आहे, रेजिस्टर आहे. हा काय तुमचा रेजिस्टर आहे. हे लक्षात ठेवा की रेजिस्टर जो आहे तो इलेक्ट्रिसिटी करंट कमी किंवा जास्त पाठवण्याचं काम करतो. कमी किंवा जास्त पाठवण्याचं काम हा रेजिस्टर करत असतो. ठीक आहे. तर याचं पहिलं सिस्टम रेजिस्टर्स इन सिरीज हे आपल्याला पाहायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला 3.8 ही जी डायग्राम आहे ती आपल्याला काय करायला लागणार आहे, रेफर करावी लागणार आहे. अगदी सोपी डायग्राम आहे, अगदी काय आहे, सोपी डायग्राम आहे. ज्याच्यामध्ये पहा काय 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 जोडलं आहे, तर इथं इलेक्ट्रिक सेल जोडलेली आहे, त्यानंतर इथं की जोडलेली आहे, त्यानंतर इथं ॲमीटर जोडलेला आहे आणि हे तीन रेजिस्टर्स आहेत बघा, R1, R2 आणि R3. R1, R2 आणि R3 आणि त्याचं व्होल्टेज घेण्यासाठी व्होल्टमीटर लावलेला आहे. यांना एक नंतर एक जोडलेलं आहे, वन आफ्टर वन जोडलेला आहे, म्हणून त्यांना रेजिस्टर्स इन सिरीज असं आपण त्यांना म्हणतो. तर याच्याविषयी सांगायचं झालं तर ज्यावेळी आपल्याला करंट स्टेप डाऊन करायचा असतो, म्हणजे आपल्याला करंट कमी करायचा असतो, त्यावेळी आपण अशा प्रकारचं सिरीज मधलं रेजिस्टर्स कनेक्ट करतो. कनेक्ट कसे केले जातात, सिरीज मध्ये केले जातात, कारण आपल्याला करंट जो आहे तो कमी पुढं पास करायचा असतो म्हणून. ठीक आहे. तर पुस्तकात काय दिलंय ते आपण आधी पाहून घेऊ. You can see that the ends of three resistors are connected so that they follow one after the other in single line. These resistors are said to be connected in series. In such an arrangement, the same current flows through each resistor. तर सेम करंट each resistor मधून फ्लो होत असतो. The value of current is I and the potential difference between C and D is V. जो काही पोटेन्शियल डिफरन्स C आणि D मध्ये असेल तो काय असणार आहे, I मुळे तयार झालेला असणार आहे.
The three resistors R1, R2 and R3 are connected in series in the circuit. Let the voltages across them be V1, V2 and V3 respectively. Then V is equal to V1 plus V2 plus V3. हे पहिलं सेंटेन्स झालं. हे काय झालंय? पहिलं सेंटेन्स झालंय. If RS, S means series, S for series, is the effective resistance between C and D, then according to Ohm's law, V is equal to IRS. V is equal to IRS. V is equal to IRS. ओके. मग प्रत्येक इंडिव्हिज्युअलचं काढायचं झालं तर V is equal to V1 is equal to IR1, V2 IR2 and V3 is equal to IR3. अशा पद्धतीनं तुम्हाला काय करता येईल? इथं व्होल्टेज कॅल्क्युलेट करता येईल. व्होल्टेज कॅल्क्युलेट करता येईल. पण ह्या सगळ्या व्होल्टेजला आपण मल्टिप्लाय केलं करंटशी, तर त्याचं काय होईल बघा. IRS is equal to IR1 plus IR2 plus IR3. मग ज्यावेळी यांचं कॉमन घटक आपण बाजूला काढले, I बाजूला काढला, तर काय होईल? R बरोबर RS बरोबर R1 अधिक R2 अधिक R3. काय होईल? R1 plus R2 plus R3. म्हणजेच रेजिस्टर्स इन सिरियल आपण जोडले असतील तर फक्त काय होते? त्यांची बेरीज होते. रेजिस्टर्स काय होते? बेरीज होते. रेजिस्टन्स जेवढा असेल तेवढ्यांची बेरीज होते. म्हणजे आपल्याला हे लक्षात येईल, जो RS असणार आहे हा इंडिव्हिज्युअल तिन्हींपेक्षाही जास्त असणार आहे. तिन्हींच्या पेक्षाही जास्त असणार आहे. म्हणजे याच्यापेक्षा हा जास्त आहे, R2 पेक्षा RS जास्त आहे, R3 पेक्षा पण RS जास्त आहे इंडिव्हिज्युअल पेक्षा. ठीक आहे. सो लेट वी गो अहेड. आपण पुढे जाऊ. तर आपल्याला काही assumption दिलेली आहे. The same current flows through each resistor if the resistor are connected in series. तर काय होतं बघा, सेम करंट हा काय होतो? each resistor मधून फ्लो होतो. फ्लो होणारा करंट जो आहे तो एकसारख्या अमाउंट मध्ये काय होतो? फ्लो होत असतो. The potential difference between the effective resistance of the resistor is equal to the sum of their individual resistor. तर या तिन्हींची बेरीज म्हणजेच काय असतो? RS असतो. The potential difference between the two extremes of arrangement is equal to the sum of potential difference across the individual resistor. Individual resistor मध्ये पाठवलेल्या जे की पोटेन्शियल डिफरन्स आहे तेवढाच करंट इथं फ्लो होत असतो. The effective resistance is larger than each of individual resistance. Effective resistance जो आहे हा इंडिव्हिज्युअल रेजिस्टर पेक्षा नेहमीच जास्त असतो. Fifth, this arrangement is used to increase the resistance in circuit. सर्किट मधला रेजिस्टन्स वाढवायचा असेल आणि करंट कमी करायचं असेल, रेजिस्टन्स वाढवायचा आहे, आणि करंट जो आहे तो कमी करायचा असेल तर काय केली जाते? अशा प्रकारची अरेंजमेंट केली जाते. अशा प्रकारची अरेंजमेंट आपल्याला केलेली जाणवत आहे. ठीक आहे. आता याच्यावर काही सॉल्व्ड एक्झाम्पल्स आपल्याला दिले, अगदी सोपी आहे. पटकन पाहून घेऊ की नेमकी सॉल्व्ड एक्झाम्पल्स काय आपल्याला दिलेली आहेत. सो लेट्स स्टार्ट आवर एक्झाम्पल्स. ओके.
सो सगळ्यात आधी आपण पहिलं एक्झाम्पल वाचूया, नेमकं काय सांगितलंय त्याच्यामध्ये ते पाहू. बघा, तर पहिलं एक्झाम्पल, 3 resistors are having resistance of 15 ohm, 3 ohm and 4 ohm. तर 3 रेजिस्टर्स आहेत ज्याच्यामध्ये 15, 3 आणि 4 ओहम असं काय कनेक्ट केलेले सिरीज मधले आहेत ओहम रेजिस्टर्स. व्हॉट इज इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द सर्किट. सर्किटचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काढायचा आहे. तर आपल्याला सोपं आहे, काय करायचं, तर सूत्र लिहूया. RS इज इक्वल टू, गिवन मध्ये तुम्ही लिहू शकता R1 इज इक्वल टू R2 इज इक्वल टू R3 इज इक्वल टू वगैरे वगैरे. RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. किती आहे R1 आपला 15. R1 किती आहे 15. R2 किती आपला 3 ओहम आणि R4. तर 15 अधिक 3 18, 18 अधिक 4 22. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स किती असणार आपला 22. शब्दात तुम्ही नंतर लिहू शकता. ठीक आहे. द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन द सर्किट इज 22 ओहम. आता नेक्स्ट एक्झाम्पल जे सांगितलेलं आहे ते थोडंसं वेगळं सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला. सेकंड एक्झाम्पल काय सांगितलं आहे, 2 रेजिस्टर हॅव्हिंग रेजिस्टन्स ऑफ 16 ओहम अँड 14 ओहम. म्हणजेच आपल्याला R1 दिलाय 16 ओहम आणि R2 दिलाय 14 ओहम. मग आता काय करायचंय पहा. आर कनेक्टेड इन सिरीज, हे सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहे. इफ पोटेंशियल डिफरन्स ऑफ 18 वोल्ट इज अप्लाइड अक्रॉस दिम. तर पोटेंशियल डिफरन्स जो आहे हा 18 वोल्ट इथं दिलेला आहे आपल्याला, हे गिवन आहे. गिवन मध्ये आपण लिहिलेलं आहे. मग आता आपल्याला काय करायचं बघा, कॅल्क्युलेट द करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट. आपल्याला काय करायचं, पहिली गोष्ट काढायची आहे ती I. मग त्यानंतर काय करायचं पहा, and the potential difference across each individual resistor. मग R1 मधला बघा, R1 च्या बाबतीतला V काढायचा आहे. मग काय म्हणाल तुम्ही, V1 बरोबर क्वेश्चन मार्क, V2 बरोबर क्वेश्चन. इंडिव्हिज्युअल रेजिस्टरसाठी आपण बघू. 1 2 3 घटक आपल्याला काढायचे आहेत. मग सगळ्यात आधी आपल्याकडे सूत्र आहे ते लिहूया. जसं की आपल्याकडे सूत्र काय आहे, V बरोबर IR. पण आपल्याला इथं Iच काढायचं आहे, पक्षांतर करावं लागेल. म्हणून काय लिहावं लागेल, I बरोबर V छेद R. कारण काय केलं आपण, पक्षांतरात आणलेला R ला, कारण I जवळ R आहे म्हणून ह्याला पक्षांतरात आणल्यानंतर इथं गुणाकारात आहे, इकडे आल्यानंतर ते भागाकारात जाईल, म्हणजे V छेद I होईल. ठीक आहे. मग आपल्याकडे संख्या आहे, V किती आहे आपला 18 आहे, टोटल आहे तो. आणि RS काय आपला, RS बघा काय होईल, 16 अधिक 14 30 होईल. 16 अधिक 14 30 म्हटल्यानंतर 18 छेद 30. आता 30 च्या पाड्यात 18 नाही आहे, सरळ पॉइंट घेऊ शकतो आपण. ठीक आहे. आता 30 च्या पाड्यात 180 आहे का, 180 आहे. 30 सक 180, 30 सक 180 किंवा 3 ला शून्याला शून्य घालून टाका, 3 संग 18 असं होऊ शकतं. म्हणजे तुमचा करंट जो आहे I हा काय झाला तुमचा 0.6 झाला. म्हणजे तुम्हाला एक उत्तर मिळालं. काय मिळालंय, 0.6 एंपियर. आता दुसरी दोन उत्तर तुम्हाला काढायची आहेत. मग त्यासाठी काय करणार आहे, V1 आणि V2 यासाठी सूत्र लिहिणार आहे. सूत्र आपल्याकडे इथं तयार आहे.
V बरोबर आया, V बरोबर आया. मग आता V1 बरोबर आया तो, V1 बरोबर आया. मग I किती आला आपला 0.6 गुणिले R किती आपला 1 16. 16 सक 96 हे आपल्याला माहित आहे. पॉइंटचा विचार आता करू नका. आता एक घरानंतर पॉइंट आहे म्हणल्यानंतर इथं सुद्धा एक घरानंतर पॉइंट द्यायला पाहिजे. म्हणजेच V1 किती आहे आपला 9.6 व्होल्ट, 9.6 व्होल्ट. आता सेम V2 च्या बाबतीत करायचंय. V2 बरोबर IR2, IR1 होतंय. मग I किती आपला 0.6 गुणिले R2 14, 14 सत्ता 84. एक घरानंतर पॉइंट म्हणजे V2 काय झाला आपला पहा काय झाला 8.4 आणि 9.6 इतके इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स आलेले आहेत. इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स आपल्याला आलेले आहेत. आता त्यानंतर समजा आपल्याला चेक करायचं की हे बरोबर आहे का बघा. तर 8.4 आणि 9.6 यांची बेरीज 18 येते. म्हणजे इफेक्टिव्ह जो काही रेजिस्टन्स आपला आलाय, सॉरी इफेक्टिव्ह जे काही रेजिस्टन्स आपण काढलेला 30 त्यातलं व्होल्टेज जे 18 आहे ते 18 व्होल्ट बरोबर आपले डिवाइड झालेले आहे. म्हणजे इंडिव्हिज्युअल रेजिस्टर मध्ये सुद्धा 18 व्होल्ट आपल्याला दाखवत आहे.